नमस्कार, न्यूज इंडिया 9 टीवी में स्वागत है। नासिक के उपनगर में गोलियों की तड़तड़ाहट से मचा हड़कंप। फर्नांडीसवाड़ी इलाके में दो गुटों के बीच हुई जबरदस्त फायरिंग। दहशत में आए स्थानीय लोग। घटना नासिक के उपनगर फर्नांडीसवाड़ी की है, जहां दो आपराधिक गुटों के बीच पुरानी रंजिश को लेकर जबरदस्त फायरिंग हुई। बताया जा रहा है कि दोनों गुटों के बीच विवाद काफी समय से चल रहा था और बीती रात यह विवाद हिंसक झड़प में तब्दील हो गया। गोलियों की आवाज से इलाका गूंज उठा। लोग अपने घरों में कैद हो गए। सूचना मिलते ही उपनगर पुलिस तुरंत घटनास्थल पर पहुंची और इलाके को घेर लिया। कई राउंड फायरिंग के बाद हालात काबू में लाए गए हैं। फिलहाल पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और जांच जारी है। पुलिस सूत्रों के मुताबिक यह झगड़ा आपसी रंजिश का परिणाम है और कुछ नामजद आरोपियों की तलाश की जा रही है। अगर आप भी चाहते हैं कि अपराध पर लगाम लगे, तो इस वीडियो को लाइक करें, शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें। चैनल संपादक फिरोज पठान, नासिक। काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल 112 वरती एक कॉल आला की फर्नांडीसवाडी आणि दोन गटामध्ये भांडणं सुरू आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे। त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत, पीएसआय सोनवणे आणि डीबी स्टाफ घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम व त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास, या ठिकाणी कशासाठी येतोस, या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात झालेलं आहे। वकिलाच्या घरावर काय करायचं का? जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे। ही वकील ही राहुल उज्जैनवाल याच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असते। किती राऊंड फायर झाले, किती लोकांना ताब्यात घेतले? सुरुवातीला 5 राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे। त्याचे रिकामे काडतूस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या 3 संशयित ताब्यात आहेत, त्यांच्याकडे चौकशी चालू आहे।